दोन जीवांचं प्रेम. ओके. आयुष, अवनी. हम्म. पार्ट आहे 5. दुसऱ्या दिवशी आयुष खूप लवकर कॉलेजमध्ये येतो आणि अवनीची वाट बघत असतो. काही वेळातच अवनी पण येते आणि मग ते दोघेही एकमेकांना बघतात. 10-15 सेकंद पर्यंत कंटिन्यू. मग आयुष अवनीसोबत बोलायला खूप प्रयत्न करतो, पण अवनी सोबत तिच्या फ्रेंड्स असतात, तर तिला जाताच येत नाही कुठे बोलायला. काही वेळाने सर्व बाहेर जातात आणि मग आयुष अवनीला क्लासमध्येच थांबायला सांगतो आणि मग ते दोघे बोलतात. आयुष बोलतो, काय झालं होतं प्लीज सांग मला. तर अवनी बोलते, मी काल टेरेसवर जाऊन तुझ्याशी बोलत होती ना, तर मम्मा येऊन ऐकून घेतली आणि मग पप्पाला सांगते वगैरे असं बोलली, पण नाही सांगितलं मम्मानी. आणि मग मला छान समजावून सांगितली, खूप काही, बरंच काही, अबाउट लव्ह, रिलेशनशिप, लाईफ. आयुष बोलतो, काय म्हटलं मग मम्माने, सांग ना मला. अवनी बोलते, आजकाल जे मुलं बरोबर नसतात, साध्या सरळ मुलीला बघून फसवतात आणि मग सोडून देतात, आणि त्या मुलीसोबत काहीही झालं तरी मग त्या मुलांना काही काळजी नसते, असं तसं म्हणून सांगत होती मम्मा. आयुष बोलतो, अगदी बरोबर आहे मम्माचं. बरं, मी पण त्या मुलांसारखा आहे असं तुला वाटलं आणि म्हणूनच तू काहीतरी विचार न करता म्हटली की उद्यापासून नाही बोलणार वगैरे. तर अवनी बोलते, असं नाही म्हटलं मी, उद्यापासून नाही बोलणार, या विषयावर बोलायचं आहे असं म्हटली होती मी, कळलं. आयुष बोलतो, बरं दे, जाऊ दे. आता काय हवं आहे मग तुला? हं? तर अवनी बोलते, मला तेच तर काही कळत नाहीये. आयुष बोलतो, ठीक आहे. तर आयुष उठून जायला निघतो, तेवढ्यात अवनी त्याचा हात पकडून थांबवते आणि बोलते, कुठे निघाला? तर आयुष बोलतो, कुठंच नाही. अवनी बोलते, मग असंच बोलता बोलता कुठे जात आहे? तर आयुष बोलतो, झालं होतं ना बोलून. तर हे ऐकून अवनी हात सोडून देते आणि मग खूप सॅड होऊन बसते. तर आयुष बोलतो, काय झालं आता, असा रडका फेस का बरं झालाय तुझा? तर अवनी बोलते, काही नाही, जाऊ दे, झाला आहे ना बोलून, मग जा तू, जा जा. आयुष आणि अवनी एकमेकांच्या प्रेमात पडले आहे, पण मनातून त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं नाहीये, कारण असं काही विचारच नाही केले आहे आणि जस्ट फ्रेंडशिप कंटिन्यू करत आहे. आयुष बोलतो, आय एम सॉरी गं, प्लीज माफ कर मला. मित्रांसारखा नाही आहे, तरी पण मला त्यांच्यासोबत कंपेअर केल्यासारखं वाटलं, म्हणून मला थोडं वाईट वाटलं. दॅट्स इट, बाकी काही नाही. अवनी बोलते, पण आपण भेटून बोलून फक्त 2 दिवस झाले आणि मग या 2 दिवसात असंच कसं काय आपण इतकं ओळखून घेणार एकमेकांना? आयुष बोलतो, हां, ते पण आहे गं. पण थोडंसं ना थोडंसं काहीतरी वाटलं ना, वाटलं तर असेलच ना. अवनी बोलते, हा तर वाटलं म्हणूनच मी बोलते ना, असं नसतं. तर बाकी मुलांशी बोलली नसती का मी? सांग ना. आयुष बोलतो, हो गं, ते पण आहे. अवनी बोलते, मग तुला छान समजावून सांगायला पाहिजे आणि तूच मला असं सोडून जायला निघाला. आयुष बोलतो, मला पण काही वाटलं असेल ना गं, म्हणूनच असं जायला निघालो ना. अवनी बोलते, हो ते ठीक आहे, पण हे चुकलं ना तुझं. आयुष बोलतो, बरं बाबा, ठीक आहे, आय एम सॉरी. अवनी बोलते, बरं मग आता काय करायचं सांग. आयुष बोलतो, काही नाही गं, बोलायचं पण फार कमी आणि स्टडीकडे पण लक्ष द्यायला हवं ना. अवनी बोलते, हां ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव. आयुष बोलतो, काय? काय लक्षात ठेवू? अवनी बोलते, मी असं फर्स्ट टाइम बोलत आहे कोणत्या तरी मुलाशी, तर हा विश्वास तोडू नको, नाहीतर जीवनात कधी कुणावर विश्वासच होणार नाही मला. आयुष बोलतो, प्रॉमिस आहे तुला, कधीच नाही तोडणार तुझा हा विश्वास. अवनी बोलते, ओके गुड. आयुष बोलतो, अगं तू आता म्हटली की फर्स्ट टाइमच बोलत आहे एका मुलाशी, म्हणजे नेमकं काय म्हणायचं होतं तुला? तर अवनी बोलते, जसं आपण बोलतो तसं नाही बोलली आणि असं कधी एकांतात पण नाही बोलली कोणत्या मुलाशी, तर हेच म्हणायचं होतं मला. आयुष बोलतो, ठीक आहे. हे दोघेही मस्त बोलत असतात आणि तितक्यात क्लासमध्ये सर्व स्टुडंट्स येतात आणि त्यांच्याकडे बघतात. तितक्यात ते दोघेही उठतात. ओ माय गॉड. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो रायटर आहे शुभ वासेकर.